जय श्री कृष्ण सगळ्यांना। मी आज बेसनाचे लाडू करते आहे। अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे। लागल्यासारखं तूप घालत जायचं। जवळजवळ अर्धा किलोला थोडं कमी तूप लागेल। असं थोडं थोडं घालत भाजायचं। मी गाईचं तूप घेतलेलं आहे। असं तूप थोडं थोडं घालत भाजत आहे। गॅस सिम ठेवून असं भाजून घेणे। जसं जसं तूप लागल्यासारखं घालत जायचं। बेसनाचा वास कमी होईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत भाजायचं। माझ्या मुलांना खूप आवडतं बेसनाचं लाडू। पीठ कसं होत आलं आहे, बेसन पीठ छान तूप घातल्यामुळे। अर्धा किलो माप आहे बेसनाचं पीठ। त्याला तूप घेतले, जवळजवळ अर्धा किलोला थोडं कमी तूप। अर्धा किलोचा डब्बाच घेतलेला आहे तूप। असं भाजत जायचं। आता किती छान स्मेल पण येत आहे। बेसन भाजायला 30 ते 40 मिनिट लागेल। खमंग थोडं लालसर भाजायचं। आता बेसन कसं सैल झालेलं आहे तूप घातल्यामुळे। आता छान थोडं लालसर भाजायचं। छान लालसर भाजत आलेलं आहे बेसन। ह्याच्यात हाफ स्पून दूध घालायचं, म्हणजे लाडू असे बघा। आता पीठ कसं फसफसून येतो। लाडू रवाळे होतील, अजून टाळूला चिटकणार नाहीत। हे बघा छान भाजले गेलेलं आहे। आता कढईचे गरमनं परत लाल होईल, म्हणून गॅस बंद करायचं। 1 तासानं गार झाल्यावर पिठी साखर घालून, ड्रायफ्रूट्स घालून लाडू वळायचे। हे बघा गार करायला ठेवलेलं आहे बेसन पीठ। छान मस्त खमंग भाजलेलं आहे। बेसन लाडूचं थंड झालेलं आहे। अर्धा किलो पिठाला अर्धा किलो साखर थोडं कमी चालेल। अशी साखर घातलेलं आहे अर्धा किलोला थोडं कमी। हे वेलची पूड घालत आहे। मिश्रण असं सगळं मिक्स करून लाडू वळायचे आहेत। हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे। आता लाडू वळणे। कोणी ड्रायफ्रूट्स घालते, पण घरी आवडत नाही म्हणून मी घातले नाही। तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपात तळून घालू शकता। असं छान लाडू वळू शकतो। असं छान लाडू वळलेले आहेत। बघा किती मस्त कलर आलेला आहे। तुपकट मस्त। सगळ्यांना हॅपी दिवाळी। छान बेसनाचे लाडू रेडी।